बीडमधील एका महाविद्यालयीन तरुणीनं छेडछाडीला कंटाळून धाराशिव इथे मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती। या मुलाच्या कुटुंबियांची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतलेली आहे। यावेळी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी आपल्या मागण्या गोऱ्हेंसमोर मांडल्या। शिवाय या प्रकरणातील आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पोलीस अपील करणार असल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिली। मुलींना त्रास देणाऱ्यांच्या पाठीशी कोणी उभा राहत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी यावेळी दिला। विषय आता संपूर्णपणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीत आहे। बीड पोलिसांनी संपूर्णपणे त्यांची ताकद आणि विश्वास कुटुंबाच्या पाठीमागे व्यक्त केलेला आहे आणि धाराशिवमध्ये ज्या अधिकाऱ्याकडून दिरंगाई झाली त्या अधिकाऱ्यांना तुम्ही तपासात ठेवू नका हे मी कालच धाराशिव एसपींना सुचवलेलं आहे। त्याचबरोबर या आरोपीचा जामीन रद्द करण्यात यावा म्हणून धाराशिवच्या पोलिसांनी कोर्टामध्ये अपील करावं अशा देखील त्यांना सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वेळेला हे सगळे साक्षी पुराव्याची अंमलबजावणी करण्याचा जो विषय आहे तो बीड पोलिसांनाच करायला लागणार आहे। छेडछाडीला कंटाळून तरुणीनं आत्महत्या केल्याचं हे सगळं प्रकरण आहे आणि याबाबत जो संबंधित आरोपी आहे त्याचा जामीन रद्द व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं गोऱ्हे यांनी म्हटलेलं आहे। आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुंबियांची नीलम गोऱ्हे यांनी सांत्वनपर भेट घेतली।